नमस्कार. स्वागत आहे आपलं डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवर. आज आपण या व्हिडिओमध्ये डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी 2024-25च्या ऍप्लिकेशन प्रोसेसमधील स्क्रुटिनी मोड सिलेक्शन याची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. सर्वात पहिले कॅन्डिडेटला त्याचे लॉग इन करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर त्यांना स्क्रुटिनी मोड सिलेक्शन येईल. दोन्ही स्क्रुटिनी मोड खाली त्यांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ही व्यवस्थित वाचायची आहे. जर कॅन्डिडेट ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करत असेल तर त्यांना त्यांचे डॉक्युमेंट कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोन या पद्धतीने ऑनलाईनच अपलोड करावे लागतील. तसेच त्यांना फॅसिलिटी सेंटरमध्ये जायची गरज नाही. जर कॅन्डिडेटच्या डॉक्युमेंट्समध्ये काही डिस्क्रिपन्सी असल्यास किंवा काही चेंजेस असल्यास कॅन्डिडेटला ते ऑनलाईनच अपलोड करून व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. तसेच फिजिकल स्क्रुटिनी जर कॅन्डिडेट सिलेक्ट करत असेल तर कॅन्डिडेटला त्याचे डॉक्युमेंट्स ऑनलाईन पद्धतीने FC सेंटरकडे जाऊन अपलोड करायचे आहे. त्यांना त्यांचे FC सेंटर ऑनलाईन स्लॉट बुक करून अवेलेबल केले जातील. FC सेंटर तुम्हाला तुमचं व्हेरिफिकेशन व रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट प्रोव्हाइड करून देतील. जर कॅन्डिडेटला वाटलं की अजून एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत तर त्यांना सेम पद्धतीने FC सेंटरकडे जाऊनच ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. स्लॉट सिलेक्ट करताना कॅन्डिडेटला डिस्ट्रिक्ट, फॅसिलिटी सेंटर, डेट सिलेक्ट करावे लागेल. त्यामध्ये त्यांना अवेलेबल टाइम दिला जातो. यापैकी तुमचा टाइम निवडून तुम्हाला स्लॉट सिलेक्ट करायचा आहे. जर काही कारणास्तव तुम्हाला जर या टाइममध्ये इथे पोहोचता आलं नाही किंवा जर तुम्हाला चेंजेस करायचे असतील तर तुम्ही रिशेड्यूल करून पुन्हा तो स्लॉट अपडेट करता येईल. हे FC सेंटर फक्त तुम्हाला व्हेरिफिकेशन प्रोसेससाठी देण्यात आलेले आहे. कॅन्डिडेटला जर स्क्रुटिनी मोड चेंज करायचा असेल तर ते कन्फर्मेशनच्या अगोदर चेंज करू शकतात. तर इथे आपण सर्व माहिती घेतलेली आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.